नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे संगपाल कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही मागे घेतली. संगपाल कांबळे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे आता नगराध्यक्ष पदाकरिता 7 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महेश पवार, काँग्रेस पक्षाचे परेश कारिया, शिवसेना शिंदे गटाचे गजानन ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शैलेश ठाकूर यांचेसह 3 अपक्ष उमेदवार हे निवडणूक रिंगणात कायम आहेत. प्रभाग क्रमांक 3B मधून सुधा ठाकरे यांनी नगरसेवक पदाची उमेदवारी ही मागे घेतली आहे. त्यामुळे 10 प्रभागातून आता 20 जागेसाठी एकूण 89 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी काँग्रेस पक्षात उमेदवारीवरून बंडखोरी झालेली असली तरी आता सर्वच पक्ष हे जोमात निवडणूक प्रचाराला लागले आहेत. डोअर टू डोअर प्रचाराला सर्वच पक्ष प्राधान्य देत आहे. प्रत्यक्षात 26 नोव्हेंबर पासून प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. मात्र प्रचाराला खूपच कमी कालावधी उमेदवारांना मिळत असल्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे. नगर परिषदेवर आपली सत्ता येणार असा विश्वास सर्वच पक्ष व्यक्त करीत आहे. हळूहळू निवडणुकीचं वातावरण तापत आहे. शेवटी मतदार राजांनी कुणाला स्वीकारले व कुणाला नाकारले हे निकालाअंती समोर येणार आहे. रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.